आणखी एक मोठी बातमी आहे। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच। रायगडमधील भाषणामध्ये बिल्किस बानोवर दया दाखवलीच असं म्हटलंच होतं। रायगडमधील हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार असाही टोला शेलारांनी लगावलेला आहे। तर बिल्किस बानो प्रकरणावरून शेलार यांनी खणाघात केलाय। आता रायगडमध्येच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का त्याचीही एकदा चौकशी करून बघून या। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून हा हल्लाबोल केलाय। तर आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणामध्ये बिल्किस बानोवर दया दाखवलीच असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे। तर रायगडमध्ये काल केलेल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलेला होता। त्यावरून आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला। आम्ही सकाळीच म्हटलं होतं रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार। आता रायगडमध्येच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का त्याचीही एकदा चौकशी करून बघून या असा टोला शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना लगावलाय। तर रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणामध्ये बिल्किस बानोवर दया दाखवलीच असं सुद्धा ट्विटमध्ये शेलार म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।